महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या बाबतीत आनंदाची बातमी आहे। प्रहार पक्षाचे आमदार व महाराष्ट्र सरकारला विधान भवनात पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे की मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांना जो शब्द दिला आहे तो शब्द पाळावा। दिलेल्या शब्दाप्रमाणे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षणाचा विषय सोडवावा, अन्यथा मी स्वतः मनोज जरांगे यांच्या सोबत आंदोलनाला बसणार आहे। आंदोलनासाठी दिलेली सरकारने मागितलेली मुदत 24 डिसेंबर रोजी संपत आहे। 24 डिसेंबरच्या आधी सरकारने आपण दिलेले आश्वासन पूर्ण करावं, अन्यथा मी स्वतः सरकार विरोधात मराठा समाजाच्या बाजूने आंदोलनाला बसणार आहे। सरकारने वेळेत काही ठोस पावले उचलावीत, थातुरमातुर कारण देऊन चालणार नाही व चालढकल करता येणार नाही असंही बच्चू कडू म्हणाले आहेत। मराठा आंदोलनाला छगन भुजबळ रूपी विरोध दर्शवून सरकार थोडं पुढे मागे सरायला बघत होतं, पण आता ही लबाडी सुद्धा उघडी पडेल असे वाटते। मुळात मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले होते, तेव्हा हे उपोषण सोडवण्यासाठी जरांगे पाटील यांची समजूत घालण्यासाठी बच्चू कडू स्वतः अंतरवाली सराटीमध्ये गेले होते आणि तेव्हा जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या विनंतीला मान देऊन सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती। त्यांनी त्या शिष्टमंडळाला आपल्या मागण्या लेखी दिल्या होत्या। पुढे त्या शिष्टमंडळाने त्या लेखी दिलेल्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचवल्या व सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत त्यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला लेखी आश्वासन दिले। मधल्या काळात जरांगे पाटील एकेरी लढत होते, सरकारला वारंवार दिलेल्या लेखी आश्वासनाबद्दल आठवण करून देत होते, 24 डिसेंबरला संपणाऱ्या डेडलाईन संदर्भात सांगत होते, पण आता बच्चू कडू स्वतः सुद्धा मैदानात उतरणार असल्याने जरांगे पाटील व संपूर्ण मराठा समाजाची ताकद वाढणार आहे। मनातून खचलेल्या मराठा योद्ध्यांना आता आणखी उत्साहाने लढता येणार आहे। दरम्यान मराठा आंदोलनासंदर्भात आमदार बच्चू कडूंनी घेतलेली ठोस भूमिका, या भूमिकेचं स्वागत आणि कौतुक मराठा समाजातून होताना दिसत आहे। या पुढच्या काळात दोन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू आपल्याला मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात लढताना भांडताना दिसतील आणि यामुळे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज जो लढा देत आहे त्या लढ्याला यश येईल अशी अपेक्षा, अशी आशा आता निर्माण झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।